आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्माघर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा भंडारदरा परिसरामध्ये मान्सूननं जोरदार हजेरी लावली आहे. भंडारदरा, घाटगर, पांजरे परिसरामध्ये भात आवणीस वेग आलाय. सह्याद्रीच्या कुशीत विसावलेल्या निसर्ग नगरीला आता संततधार पावसास सुरुवात झाली आहे. सह्याद्रीच्या कुशीत विसावलेल्या निसर्ग नगरीत संततधार पावसाला सुरुवात झाली आहे आणि या पावसामुळे अवघा परिसर पुन्हा एकदा हिरवाईनं न्हाऊन निघालाय. तर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आणि पर्यटकांच्या मनामध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय. भात लागवडीसाठी शेतात पुरेसं पाणी नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची रोपं शेतातच सुकू लागली होती. मात्र गेली 2 दिवसामध्ये भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चांगला पाऊस सुरू झाला. त्यामुळं ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागलेत. शेतात गुडघाभर पाणी साचलंय. सकाळपासूनच शेतकरी बांधवांनी चिखलात उतरून भात आवणीला सुरुवात केली आहे. शेतात महिलांच्या भात लावणीच्या गाण्यांनी आणि लगबगीनं पुन्हा एकदा शेतीला जिवंतपणा आलाय. एका अर्थानं हा पाऊस बळीराजासाठी नवसंजीवनी ठरलाय. दरवर्षी आम्ही मेमध्ये 25 मेच्या आसपास आम्ही पेरणी करीत असतो. पण यावर्षी पेरणी आमची उशिरा झाली, पाऊस उशिरा झाला आणि लागवड पण उशिरा चालू झाले. पुढे जर पाऊस पडला तर ठीक, नाही तर ह्या पिकाचा काही भरोसा आम्हाला वाटत नाही. पुढे पाऊस जर पुरवला नाही तर आमची खडकाळ भाग जमीन आणि मग पाऊस जर पडला नाही तर भात वाळून जातील अशी आम्हाला भीती वाटते. पण शेवटी मग आम्हाला शेती करावंच लागते. मग आता करून पाहतो, पुढं काय आम्हाला यश भेटेल ते पाहू. तर मान्सूनचा हा पाऊस पर्यटनासाठी देखील वरदान ठरलाय. डोंगर दऱ्यांवरून फेसाळणारे धबधबे स्वतःला झोकून देत आहेत. सगळीकडे आल्हाददायक वातावरण निर्माण झाल्यामुळं पर्यटकांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. एकंदरीतच भंडारदऱ्यात बरसलेला हा पाऊस केवळ पाणी नाही, तर बळीराजाच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याबरोबरच पर्यटकांच्या मनातील मरगळ घालवणारा ठरला आहे. विलास तुपे, सी न्यूज मराठी, भंडारदरा. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.